Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Individual World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालाय. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आता हॉस्पिटल, त्याच्या आधी क्लिनिक आणि परत क्लिनिक म्हणजे क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक. आई आराम करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. नाही, काळजी घे. आता बघा 10:15 तर रात्री येईल डायरेक्ट 10:30-11. सो सनी सकाळी गेल्यानंतर मी बिझी झाली. मग नायसा आली. नायसाचं जेवण वगैरे झालेलं आहे, माझं सुद्धा झालं, आईंचं सुद्धा झालेलं आहे. आणि आता नायसा तिथे खेळतीये, मी सुद्धा माझं काही दुसरं जे काम असेल ते करते. प्लस संध्याकाळचं माझं जे काही डिनरचं आहे त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. आज संध्याकाळी मी इडली बनवणार आहे. सनी सकाळी सांगून गेलं आहे मला इडली सांबार हवा आहे. सो इडलीचं पीठ मी पहिले आधी बनवायची, पण आता ना वीकमध्ये इडली मग नंतर काय होतात डोसा, उत्तप्पा हे आमचं सतत चालूच असतं, म्हणजे होतच असतात, 1 ते 2 वेळा होतच. सो इडलीचं आणि दुसरी गोष्ट, थंडीमध्ये इडलीचं पीठ असं व्यवस्थित फुलत नाही जसं आपल्याला पाहिजे. ऑफकोर्स त्याला काहीतरी ट्रिक असेल, पण मला ते आयडीचं जे इडली पीठ येतं ना ते मला आवडतं. त्याला वास वगैरे येत नाही आणि छान होतात त्याच्याने. सो मी तेच प्रिफर करते. सो ते मला सगळं स्विगीवरनं आता थोड्या वेळाने मागवायचं. आता वाजले आहेत 7:30. मी गेलेली मार्केटला, तिकडनं आली आहे आणि आता जेवणाच्या मागे लागते. आज थोडंसं लेट झालं आहे. माझं सुद्धा डिनर मी काही बनवलेलं नाही आहे. बनवायचं होतं पालक टिक्की. किती दिवसांपासून मला पालक टिक्की बनवायचं आहे, बट इट टेक्स टाईम. सो आता मला खूप कंटाळा आला आहे, मला प्रचूर भूक पण लागली आहे. म्हणून मी विचार केला की मी क्विक असं रेसिपी काहीतरी करते. काही दिवसांपूर्वी मी अंड्याबरोबर ती केलेली, अंडं आणि स्पिनेच. आज मी विचार करते आज व्हेज आहे तर आपण पनीर आणि स्पिनेच मला करूया, लाईक टमॅटो, म्हणजे जसं भुर्जी बनवतो तसंच, बट थोडंसं हेल्दी व्हायला पाहिजे म्हणून मग मी स्पिनेच त्यात ॲड करणार आहे. सो डाएट रिलेटेड जेवढे पण रेसिपीज आहेत ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती जी माझी डाएट सिरीज चालू आहे त्याच्यात तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आज मी तुम्हाला सांबारची रेसिपी दाखवते. युजली मी एव्हरेस्टचा मसाला यूज करते, बट सुहाना आहे, लेट सी एव्हरेस्ट पण आहे की नाही. नायसा आता इथे अभ्यासाला बसली आहे व्यवस्थित. मग स्कूलचं नाही, रोज स्कूलचा अभ्यास करायचा असं नाही आहे. वी हॅव टू डू प्रॅक्टिस ऑल्सो. अँड व्हॉट आर यू रायटिंग नाव? काय? गुड गर्ल. नंतर काय येतं 1 नंतर? राईट. गुड गर्ल. आणि अशी हँडरायटिंग अशी? हो काय बोलते तू? बघ कसं चाललंय. हा, ट्राय कर. 3 ची स्पेलिंग झालीये लास्ट टाइम. 3 हे बघ, 3 ट्रिकी वर्ड काय? हा, ली ट्रिकी वर्ड आहे बघ ना. फर्स्टच ट्रिकी वर्ड आहे. थ हा, आणि पुढे काय साऊंड येते? 3. हा, गुड गर्ल. ये हा, कर ली. सो दिस इज लाईक हे आहे मॅजिक फोनिक्सचं. हा, आव. हा, 4
आता काही काही गोष्टी नाही सो आपण तुम्ही जसं शिकलात तसं ते साऊंड नाही करणार. 4 मला काल ती बोलते आई 1 आहे ना, मग 1ला हे कसं येणार. आता मी हिला हे फोनिक्स मध्ये कसं शिकवू मला नाही माहिती. आणि मी तिला नॉर्मल बोलली ONE 1. ई नसतं ते काय असतं. ते दोन्ही वर्ड झाले ए मग त्यांना वाटत ई असं ई असे डोंकी कसं करतो ई आम्हाला म्हणजे 2 ई असतील ई 2 ई तर तसं ई. आणि जर फक्त एक सिंगल ई असेल तर ए. आम्हाला बघ टीचर बोलायची ONE 1 लिहा तर आम्ही 1 लिहायचो नाही. सो हे बघ हे ना असं आऊ आणि आऊ झालं ओ यू अजून काय अजून येता नाही ए म्हणजे ए आणि आयला ते ए म्हणतात. आय यू ला यू आणि ई ला यू म्हणतात. हा हा सॉरी बोलते हा ना यू ना काय यू आणि ओ ना यू आणि ए मग त्याला यू आणि ई माझ्या भाषेत. हा हा ई नाही ए ओके सॉरी ए. इथे किती लोकांना ते समजले ते समजून घ्या. पण हे आहे आत्ताचं एज्युकेशन. बट ठीक आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्यांना रीड करता येत आहेत. आणि जसं की आता हे तिच्या ॲक्च्युली तर स्कूलमध्ये 1 आणि 2 शिकवलं आहे. सो मी तिला म्हटली की तू 3 ट्राय कर. तर त्या फोनिक्समुळे तिला ते 3 आलं. टी आणि एच त्यांच्यासाठी हा ट्रिकी वर्ड हे आहे. बघ द मग आपण ना हे फक्त द लिहिलं मग इथे ट ह ए ते पूर्ण साऊंड आहे. द आहे का. शी इज माय टीचर. चला आता 5 लिहायचंय. मी आता 5 6 फक्त पाहिलं हा 5 आणि कृष्ण हा बघू तुला येतं का 5 लिहिता. हा सो आता प्रत्येक स्कूलमध्ये प्रत्येकाचं काय म्हणतात लेवल ऑफ स्टडीज हे डिफरंट आहे. नायसाच्या स्कूलमध्ये आता फिलहाल हे सगळं चालू आहे. आणि ओके इव्हेंच्युअली सगळेच मुलं सगळं शिकणार आहे म्हणून ठीक आहे. आय नो खूप कॉम्पिटिशन आहे पुढे बट जास्त. हा नायसाचा 5 बघा. नवीन माणूस तर मॅडच होऊन जाईल यांच्यात. चला 6 लिहिते. ट्राय कर ट्राय कर. 6 पुढे काय साऊंड येत आहे तुला. हा आणि 6 मग मला कधी कधी वाटतं फोनिक्स इज गुड कारण त्यांना शिकवायची गरजच नाही. ते सगळं साऊंड मध्येच आहे. फोनिक्स शिकवतात. अरे ठीक आहे स्पेलिंग शिकवायची गरज नाहीये मी म्हणते. आता 7 लिहितेस ट्राय कर. हिला सांगण्याच्या नादात मी लिटरली 8 ची स्पेलिंग विसरली. म्हणजे ते ए ई ग ह ट असं बोलण्यातच माझं मी लिटरली विसरले. मी पण चेक केलं तर बरोबर शिकवते की नाही. आता हे कसं शिकवायचं मला नाही माहिती. तर ज्यांना पण ऑफकोर्स तिला शाळेत शिकवणार आहे पण मला सांगा की हे कसं त्यांना शिकवावं. दाखव 9 काय लिहितेस तू बघू. हँडरायटिंगला काय झालंय तुझ्या. हा पहिलं कोणतं साऊंड येत आहे.
पुढे काय साऊंड येते? ना. ई हा. पुढे काय साऊंड येते? परत अरे आहे तरी प्रॉब्लेम आहे. ना इ न आता हे कसं? हा. ना इन परत ई ए ई ए ए हा. हे 9 ची स्पेलिंग आहे. इरेज कर. आणि बाय द वे तुला मी 10 वेळा बोलले हीच पेन्सिल घेऊन यायची ना, आणि इरेझर पण हा घेऊन यायचा नाही. मला आवडत आहे. नाही आवडत काय? हे फालतू त्या मला नाही आवडत ह्या पेन्सिल टाइमपास वाल्या. आता अँड यू हॅव टू प्रॅक्टिस दिस डेली. त्यानंतरच मग एक्झामच्या वेळेस आपल्याला लोड येणार नाही. आता हे बघ, हे तुला किती मस्त आलं. आता उद्या तुला स्वतःहून बसून हे सगळं करायचंय. आपण कसं ABCD करायचो, 1 2 3 4 करायचो, तसं यू हॅव टू राईट दिस. ओके, ऑल स्पेलिंग्स 1 to 10 यू हॅव टू राईट. 10. येस, 10 लिह आता. गुड गर्ल. आई देते थांबा, भरून देते थांबा. गुड गर्ल. मग उद्या मी लिहिणार इथे 12 पुढचं पण लिहायचंय तुला. हे बघ 1 वीक आपण हे प्रॅक्टिस करूया. हे जरा तुझं थोडंसं बरं झालं की हा आता यू आर कॉन्फिडंट इन दिस, देन वी विल डू another 10 numbers. Okay, so that one day we will reach till 100. No, like this. चला झालं आजचं. 100 म्हणजे दाखवते तुला. 100 पण लिहायचंय. बघू चल बघू. नाही. 100 लिहिता येतं का बघ. मी तुला फक्त दाखवते 100. नाहीसा. चला आजच्या पुरता बस झालंय बाबू. हा, आता उद्या परत बसूया. चल माझी कामं राहिली आहे. सो हे बघा, हे आहे नायसाचं 1 to 10 अँड आय एम हॅपी. होणार, हळूहळू होणार. आपण शौर्यवाला पाठव. एक दिवस तो शौर्य पाठवत होता ना आपल्याला, तो कसं रिडिंग करतो. शौर्याने पाठवलं नाही, त्याच्या मम्माने ते स्टेटसवर टाकलेलं. मग आपण पण हा, जेव्हा तू उद्या लिहिशील ना तेव्हा आपण करूया. ओके 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 मुके गोके आजू गाजू नागू काचू. चल चल, हे घे जागेवर ठेवचा. शॉफ्ट आणि मी पण खुश आहे कारण आज आईचा ओरडा नाही खाल्लेला आहे. व्यवस्थित तिने लिहिलेलं आहे. मी तिला तेच म्हणते, तू अभ्यास केला तर ते तुलाच त्याचा प्रॉफिट आहे. मला काय, मी मोठी झाली आणि मला ओरडतेस ना. मी जास्त खुश आहे की तिने ते लिहिलेलं आहे. आणि तू पण थोडं हात केलं. मी ठीक आहे ना थोडंसं. आहे गो किती लॉयल आहे माझी पोरगी. ठीक आहे, पण लिहिलं ना तू, तुला समजलं. मी तर तुला फक्त साऊंड सांगत होती कारण तुला ते नव्हतं समजत है ना. अजूनही म्हणजे जरी नाहीसा बोलत असेल तरी तिला काही शब्द आहेत ते ती परफेक्टली नाही बोलत. जसं की ड र सगळं गडबड करून टाकते. ए चला जा, चला मला जेवण करायचं. बाबा किती वाजलेत बघ. बापरे, आपल्या मुलांचा प्रोग्रेस बघितल्यानंतर जो आनंद, म्हणजे मला आज समजते की आपल्या आई वडिलांना पण किती आनंद मिळाला असेल कोणतीही गोष्ट जेव्हा आपण काहीही अचीव करत होतो. आणि अजूनही चालूच आहे ते प्रोसेस, तेव्हा त्यांना कसं फील होत असेल तसं मला ते एक अचिव्हमेंट फील झालेलं आहे की नाही सर एवढं छान लिहिलं. ऑफकोर्स जसं ती म्हणते की आई तू मला थोडंसं हेल्प केलं, पण ठीक आहे कारण तिच्यासाठी ते सुरुवातीचं होतं. मला ॲक्च्युली नव्हतं, म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हती करत की नाहीसा एवढं 10पर्यंत पण लिहिल. आणि शी विल ट्राय फॉर 100 ऑल्सो. ते सुद्धा थोडंसं म्हणजे डाऊट नव्हतं, पण मला असं वाटतं की नाही करणार ती. पण शेवटी तेच आहे ना की आपण त्यांचं सतत जर प्रॅक्टिस घेत राहिलो तर नक्कीच बाळ त्यात, म्हणजे असं नाही की आपण सगळं काही त्यांच्यावरच टाकायचं. आपले पण एफर्ट्स. मेन म्हणजे
असं नाही की सगळं टीचर्सनीच बघायला पाहिजे, पॅरेंट्सने पण थोडंसं एफर्ट गेला पाहिजे. पण टच वूड स्नॅसरचे स्कूलमधलं हे जे फोनिक्स वगैरे हे मी तिला नाही शिकवलं, तिच्या स्कूलमधनंच ती साऊंड वगैरे सगळं दाखवत होते, तिला सगळं तिच्या स्कूलमध्येच टीचरने शिकवले. तिला ते इकडे फिक्स झालेलं आहे आता सगळं काही. तिला आता म्हणजे तेच की मी बघितलं गेलं तर असं आता डेली काही अभ्यास घेता येत नाही आहे मला, कारण टाईम नाही मिळत. पण जेव्हा कधी मिळतं तेव्हा आय मेक शुअर की मी तिचं ते रिव्हिजन घेत राहू. पण कसं असं डेली जे स्कूलमध्ये घेतलं जातं ते तिला आता ते फिक्स झालेलं आहे आणि त्यामुळे आज तिथे लिहू शकली आणि मला पर्सनली ते असं खूपच खुश करून गेलेलं आहे. एनिवे सो चला मग आता कामाला लागते. सो क्विक सांबारची रेसिपी मी तुम्हाला सांगते. इथे जी तूर डाळ आहे ती मी भिजत ठेवलेली, ती मस्त आता अशी फुगलेली आहे आणि त्यात मी पाणी ॲड केलेलं आहे. जर तूर डाळ नाही भिजत ठेवली तरी चालेल, असं काही नाही आहे. बट मग कसं हे जे भाज्या आहेत ना हे खूप ओव्हर कुक होऊन जातात. जर तुम्ही भिजत ठेवलेली तूर डाळ यूज केली तर फक्त 1 का 2 शिट्टीमध्ये तुमचा जो सांबार आहे तो रेडी होईल. किंवा प्रॉपर एक असं वरण करून घ्या रेडी आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात हे सगळं काही ॲड करून मग गॅसवर बाहेरसुद्धा बॉईल करू शकतात की गॅस. चला मग आता मी इथे तूर डाळ घेतलेली आहे, ह्यात आपण ॲड करणार आहोत हिंग, हळद, मसाला. सो हा आमचा घरगुती मसाला आहे, फ्रेशचा सांबार मसाला. मला हाच आवडतो, ह्याची टेस्ट आय डोंट नो पण वेगळी लागते बाकीच्या ब्रँडपेक्षा आणि छान लागते. सो तुम्ही अंदाजे टाका, मी अंदाजे टाकते. तर मीठ, ही लोक यात चिंच वगैरे पण टाकतात, तुम्हाला हवंय तर तुम्ही ते टाकू शकतात पण मी नाही असं टाकत. मग साखरच्या ऐवजी तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकतात, इट्स अप टू यू. सो हे थोडंसं तिखट गोड असं टाईपमध्ये होतं आणि सनीला हे खूप आवडतं. ही रेसिपी आईची आहे. मी व्हेजिटेबल्स कट करून घेतलेत, माझ्याकडे हेच आहेत. तुमच्याकडे जर भोपळा असेल, दुधी असेल, शेकटाच्या शेंगा ते असतील तर तुम्ही ते सुद्धा त्यात ॲड करू शकतात. हे बघा कांदा मी अशा प्रकारे हे असं कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं ह्यात ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मिक्स करा आणि शिट्टी द्या. आता हे 2 शिट्ट्यांमध्ये रेडी होणार आहे, कारण जी डाळ आहे जसं मी म्हटली ती व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. मग हे रेडी झाल्यावरती आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे, म्हणजे जिरं, मोहरी, कढीपत्ता ह्याची मस्त तेलात टाकून असं फोडणी द्यायची. आणि तोपर्यंत आता मी फटाफट इडली पण बनवून घेते. चटणी पण बनवायची आहे. चटणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केली, सो कदाचित खूप लोकांनी पाहिली नसेल तर चटणीची रेसिपी सुद्धा मी शेअर करते. सो चटणीसाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे, त्यात मी ॲड करते कोथिंबीर, मिरची, दही. पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे कारण दही ऑलरेडी आहे. मीठ आणि साखर, म्हणजे हे होणार आहे तिखट गोड. मग आता ह्याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि मग तुमची चटणी रेडी. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही त्याला फोडणी सुद्धा देऊ शकतात कढीपत्त्याची. 12 तास 20 मिनिटं. हे बघ वाढलंय. या चला लवकर तू एक बाबा. माझी एक अग्नी परीक्षा घेतली जी लवकरच तुम्हाला कधीतरी समजेल इंस्टाग्रामवर लवकरच. काय आहे ते तुम्ही नक्की तो रील बघा. सो बघा तुमचे सनी दादा किती म्हणजे किती एक्सायटेड आहेत वॉक साठी, की फुल रेडी वगैरे होऊन आलेला आहे. हा बोला. हा काय झालं, भात पाहिजे अजून? मग ताट उचल, सिंक मध्ये नाही, फर्स्टच आहे. गार्डन आता गार्डन बंद, आम्ही फक्त एक वॉक करून येणार 2. आता खाली काही नाही.
काही मस्त तुझा नसतं. टाइम एन्जॉय कर. बाबांना बघा माझ्यावर टाइम स्पेंड करत मच्छरीत खाली. नाही 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 नाहीसा. ताट उचल, सिंक मध्ये ठेव आणि सिंक मध्ये ठेवताना अजिबात आवाज यायला नाही पाहिजे, फेकायचा नाही. मी फेकणारच आहे तू. ए, नाहीसा. उलट बोलायचं नाही माझ्या समोर. उचल उचल. ए थांब, उचलू नको, तू नको उचलू. उचल. गुडघालेला नाहीसू. नाहीसा तुला उचल. खरकटं पण खाली किती आहे? नीट उचल, नीट. नीट नीट पडणार ते बाजू. गुडघाले ना हा, बाबा. आणि सिंक मध्ये ठेवताना अजिबात आवाज नाही यायला पाहिजे. हळू. मी आवाज करणार आहे. आणि हा सांडवलेलं पण नाही. बा नाहीसू असं नाही फेकायचं. मुद्दामून केलं ना. कोण बोलणार? डे 5 माझा रचनासोबत वॉक करू. रचनाचा असं डे 8 7 8